पुण्यातील जुन्नरच्या मांडवे परिसरात धबधबे खळखळून वाहत आहेत. पर्यटकांची धबधब्यावर गर्दी. रत्नागिरीमधील लांजा तालुक्यात खोर्नीनखो धरण पूर्ण क्षमतेने भरलं. धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी. साताऱ्याच्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला. कोयना नदीपात्रात 2676 क्युसेक पाण्याचा विसर्ग होणार. कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम. पंचगंगेची पाणी पातळी 31 फुटांवर. 36 बंधारे अद्यापही पाण्याखाली. वाहतूक मात्र विस्कळीत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही भागात पावसाचा जोर. जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट. वैभववाडी माणगाव दोडा मार्गमध्ये पावसाची संततधार. नाशिक जिल्ह्यात 14,000 मिलीमीटर पावसाची नोंद. जिल्ह्यातील धरणांचा जलसाठा 50% पुढे. 10 वर्षात पहिल्यांदाच जूनमध्ये गोदावरी, दारणा, कडवा नद्यांमध्ये धरणांचा विसर्ग. चंद्रपुरात मुसळधार पावसामुळे ब्रह्मपुरी वडसा मुख्य महामार्गावरील भूती नाल्यावरील पूल वाहून गेला. वाहतूक ठप्प. दोन्ही जिल्ह्यांसोबतचा संपर्क देखील तुटला. नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर परिसरात पहाटे जोरदार पाऊस. अर्ध्या तासाच्या पावसात रस्त्यावर साचलं पाणी. पावसाचा जोर कमी झाल्यानं पाणी ओसरलं. कोल्हापुरातील राधानगरी धरण 68% भरलं. गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणात दुप्पट पाणीसाठा. धरणातून भोगावती नदीपात्रात 3100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. अमरावतीमध्ये कोवळ्या पिकावर किडीचा प्रादुर्भाव. पिकाचं नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली. सांगलीतील अमनापूर येथील डुकरीभाग येथील शेती पावसामुळे जलमय. दरवर्षी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. अधिवेशनात हा मुद्दा मांडण्याचं आवाहन. हिंगोलीत 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पाऊस. शेतकऱ्यांकडून पिकांच्या मशागतीला सुरुवात. हिंगोलीत ब्राह्मणवाडा येथे तणनाशक फवारणीमुळे 8 एकर क्षेत्रावरील सोयाबीन करपलं. शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान. बोगस औषधी कंपन्यांवर कारवाईची मागणी. गडचिरोलीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन चिखलात भात रोपाची लावणी केली. शिंगाडा लागवडीच्या तंत्राची घेतली माहिती. यवतमाळमध्ये 32 प्रयोगशील शेतकऱ्यांचा सत्कार. शेतकऱ्यांनी आपल्या शेतीला जोडधंदा आणि नैसर्गिक शेतीची जोड द्यावी. जिल्हाधिकारी विकास मीनांचा शेतकऱ्यांना सल्ला. रत्नागिरीत भाताची रोपं लावणीच्या कामाला वेग. पारंपरिक गाणी म्हणत शेतकऱ्यांकडून पेरणी. अकोल्यात मुंडगाव परिसरात हरणांकडून शेतीचं मोठं नुकसान. शेतकरी मात्र चिंतेत. समस्येवर तोडगा काढण्याची शेतकऱ्यांची वनविभाग आणि स्थानिक प्रशासनाकडे मागणी. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता जुलै महिन्यात वितरित होणार. बुलढाण्यातील शेतकऱ्यांना प्रलंबित ई-केवायसी आणि आधार सीडिंग करून घेण्याचं कृषी विभागाचं आवाहन. धुळ्यातील थाळनेर तालुक्यातील तापी नदीला 108 मीटर लांबीची साडी अर्पण. गुप्तेश्वर महादेव मंदिर ते तापी नदी पात्रापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. गावकऱ्यांचा देखील सहभाग. यवतमाळमधील राळेगाव तालुक्यात टिप्पर आणि कंटेनरचा भीषण अपघात. अपघातात 2 जण गंभीर जखमी. साताऱ्यातील वडूद आरळे या ठिकाणी कृष्णा नदीच्या पुलाचा वाढदिवस फुलं वाहून केला साजरा. 108 वर्ष उलटली तरी देखील प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. छत्रपती संभाजीनगरात स्मार्ट मीटरला विरोध. महावितरणाच्या व्यवस्थापकीय संचालक प्रादेशिक कार्यालयासमोर वीज ग्राहकांचं आंदोलन. परभणी शहरातील दर्गा रोडवर मलबा टाकल्यानं रहदारीला अडथळा. मनपा प्रशासनाने रस्त्यावरील मलबा तत्काळ पसरवण्यात यावा अशी नागरिकांची मागणी. आज साताऱ्यात सकल हिंदू समाज जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. धर्मांतर बंदी कायदा लागू करण्याची जोरदार मागणी झाली. मोर्चात विविध हिंदू संघटना, नागरिक देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संगमनेरच्या पठार भागातील घारगाव इथे धरती आबा अभियान. घारगाव गावचे सरपंच नितीन आहेर यांच्या हस्ते अभियानाचं उद्घाटन. हजारो आदिवासींना अभियानाचा लाभ. गुळ जगभरात पोहोचावा यासाठी जीआय नोंदणी करण्याचं कोल्हापूरचे उपव्यवस्थापक डॉक्टर सुभाष घुलेंचं आवाहन. अपेडाच्या माध्यमातून गुळ निर्यातीसाठी प्रयत्न करण्याचा सल्ला.
जयसिंगपूर इथे बेकायदेशीर वृक्षतोड केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अंकुश संघटनेचं नगरपालिका कार्यालयात आंदोलन. कोल्हापूर महापालिकेची अतिक्रमण विरोधी कारवाई. हॉटेल पर्ल ते महादेव मंदिर परिसरातील केबिन आणि दुकानाबाहेरील साहित्य जप्त. कोल्हापुरात मोहरमला मोठ्या उत्साहात सुरुवात. हातकणंगले तालुक्यातील कुंभोज गावी मानाच्या सर्व ठिकाणी पंजाची प्रतिष्ठापना. बारामतीत बसपा प्रदेश सचिवांची थेट नगर परिषदेत कचरा टाकला. अनेक दिवसांपासून कचरा गाडी न आल्याने संतप्त. संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 204 दिवस पूर्ण. मात्र एक आरोपी अद्याप फरार. मारेकरी कृष्णा आंधळेला तत्काळ अटक करा, अन्यथा कठोर निर्णय घेणार, धनंजय देशमुखांचा इशारा. तुळजाभवानी मातेला हैदराबादमधील भाविकांकडून 8.5 तोळे सोन्याचा हार अर्पण. मंदिर प्रशासनाकडून भाविक पद्मप्रिया सतीश गौड कुटुंबाचा सत्कार. नंदुरबारमध्ये शेतकऱ्याचं लाकडी बांबूला लटकून आंदोलन. विविध समस्यांवर तक्रार करूनही दुर्लक्ष केल्याने आंदोलन. नवापूर शहरात मुख्य रस्त्यासह वसाहतींमधील रस्त्यांची दुरवस्था. संतप्त नागरिकांचं बांधकाम. इंजिनियरला बेशरम झाडाचं रोपटं देऊनही आंदोलन. खड्ड्यांमध्येही बेशरम वृक्ष लावत घोषणाबाजी. परभणी शासकीय शौचालय पालिकेकडून बंद. नागरिकांना मात्र त्रास, प्रशासनाचं दुर्लक्ष. परभणीत पूर्णा नगरपालिका क्षेत्रात जागोजागी कचऱ्याचं साम्राज्य. नागरिकांनी तक्रार करूनही पालिकेकडून दुर्लक्ष. नागरिकांच्या आरोग्याला धोका. कोल्हापुरात राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारेंनी घेतला आगामी पालिका निवडणुकीचा आढावा. प्रभाग रचना वेळापत्रकानुसार योग्य पद्धतीने राबवण्याच्या दिल्या सूचना. कोल्हापुरात आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणात 31 घरांमध्ये डेंग्यू डासांच्या आळ्या आढळल्या. शहरातील 3711 घरांमध्ये डेंग्यू आजाराचं सर्वेक्षण. नागपूरच्या बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयात आता आफ्रिकन सफारी अनुभवता येणार. FDCM गोरेवाडा झू लिमिटेड आणि NBCC यांच्यात सामंजस्य करार. छत्रपती संभाजीनगरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे विद्यापीठ उपकेंद्रात कुलगुरूंच्या समोर झोली भरो आंदोलन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठ प्रशासनाच्या कारभाराच्या निषेधार्थ आंदोलन. राज्यातील 93 जिल्हा परिषदेच्या शाळांना परसबाग पुरस्कार. शाळांना 3,56,000 रुपयांचं बक्षीस. पंढरपुरातील वारकऱ्यांसाठीचं हॉस्पिटल कागदावरच. वारकऱ्यांचं 1000 खाटांचं हॉस्पिटल बनवण्यासाठी कृषी विभागाकडून 40 एकर जागा द्यायला नकार. शासन दरबारी प्रश्न प्रलंबित. नागपुरात 837 स्कूल बस फिटनेस सर्टिफिकेट शिवाय धावतायत. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचं शिक्षण आणि प्रादेशिक परिवहन विभागाला 10 जुलैपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश. पुणे शहरात उद्या मोठी पाणी कपात. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद. शुक्रवारी देखील कमी दाबाने पाणी येणार. शिक्षक रागावले म्हणून विद्यार्थ्यांनी घेतली फाशी. बुलढाण्याच्या वसाडी तालुक्यातील नांदुरा येथील प्रकार. शिक्षकाच्या भीतीपोटी 10वीच्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन. पुण्यात रस्त्याच्या कडेला श्वानाच्या अंगावर गाडी. श्वान जखमी. पिंपरी चिंचवडमधील घटनेचा सीसीटीव्हीतील व्हिडिओ समोर. छत्रपती संभाजीनगरमधील देशातील पहिल्या दिव्यांग आयर्नमॅन किताब विजेत्याचं निधन. हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू. अमरावतीत निवृत्त पोलीस जमादाराने केली आत्महत्या. आजारपणाला कंटाळत घरातच घेतला गळफास. पोलिसांना मिळाली चिठ्ठी. रत्नागिरीत लांजा तालुक्यात 4 बिबट्यांचा मुक्त संचार. एकाच वेळी 4ही बिबटे सीसीटीव्हीत कैद. अमरावतीमध्ये अवैध गॅस रिफिलिंगचा पर्दाफाश. कारवाईत आरोपीला अटक. 22,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त. पहाटेच्या सुमारास 5 वर्षीय बालिकेच्या अपहरणाचा प्रयत्न. आजीच्या सतर्कतेमुळे आरोपीचा प्रयत्न अपयशी ठरला. नागपूर शहरातील मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना.
साताऱ्याच्या शाहूपुरी पोलिसांकडून मोठा गुन्हा उघडकीस. चोरीस गेलेले 10.5 तोळे वजनाचे अंदाजे 9,60,000 रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत. यवतमाळ शहर पोलिसांनी एमपीडीए कायद्याअंतर्गत सराईत गुन्हेगाराला येरवडा मध्यवर्ती कारागृहात केलं स्थानबद्ध. कारागृहातून बाहेर आल्यानंतर पुन्हा चोरी केल्याने कारवाई. कल्याणमधील पूर्वेत भर दुपारी घरफोडी. चोरट्यानं 4,11,000चा ऐवज केला लंपास. आरोपीचा शोध सुरू. परिसरात मात्र भीतीचं वातावरण. भंडाऱ्यात एटीएम मशीन फोडणारा चोरटा पोलिसांच्या ताब्यात. अर्बन बँकेचं एटीएम फोडून चोरट्यांनी रक्कम केली लंपास. बीड कारागृहात वाल्मिक कराडच्या जीवाला धोका. वाल्मिक कराडला नाशिकच्या कारागृहात हलवण्याची शक्यता. तुरुंगात गीते गँग कराड गँगमध्ये झाला होता वाद. पालघरमध्ये महिलेचं वेषांतर करून चोरट्याचा 2 मोबाईल शॉपवर डल्ला. 13 मोबाईलची चोरी. सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू. पुण्यात चारचाकीतून येत घरफोडी करणाऱ्या 3 सराईत गुन्हेगारांना अटक. आरोपींकडून 37 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. अमरावतीत अवैधपणे रेशन तांदूळ खरेदी. गोदामावर धाड टाकून 180 कट्टे केले जप्त. अवैध तांदूळ खरेदी प्रकरणी 3घांवर गुन्हा दाखल. सोलापुरातील राष्ट्रवादीच्या युवक नेत्याची आत्महत्या प्रकरणी 7 जणांवर गुन्हा. माजी उपमहापौर पत्नीसह 7 जणांवर गुन्हा दाखल. जालन्यात अवैध हत्यार बाळगणाऱ्या 3 जणांना अटक. देशी बनावटीचा गावठी कट्टा पोलिसांनी केला जप्त. 15 दिवसांच्या बाळाला प्रवाशांकडे देत महिला झाली पसार. नवी मुंबईत पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार. हातात सामान असल्याचं कारण देत बाळ सोपावलं. पोलिसांकडून बाळाच्या आईचा शोध सुरू. पुण्यात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या आरोपीला अटक. आरोपीकडून 4 लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त. विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणात अटकेत असलेल्या विजय पवारचा आणखी एक कारनामा. एका शाळेत 2 वर्षांपूर्वी अशाच पद्धतीने एका विद्यार्थिनीला त्रास दिल्याची पालकांची तक्रार. चंद्रपुरात प्रेयसीच्या हत्येचा कट रचलेल्या प्रियकराला पोलिसांकडून अटक. हत्येसाठी बिहारमधून आणलं पिस्तूल. आरोपीकडून 2 जिवंत काडतुसं आणि 1 देशी बनावटीची पिस्तूल जप्त. कोरोनाची लस आणि हार्ट अटॅकचा थेट संबंध नाही. आयसीएमआर एनसीडीसीने केलेल्या रिसर्चमधून माहिती समोर. चौकशीत कोरोनाची लस सुरक्षित असल्याचं समोर. बुलढाण्यातील लोणार अभयारण्य उत्तम व्यवस्थापनासाठी देशात 10व्या स्थानावर. लक्झरी कार, सीएनजी एलएनजी वाहनं महागली. कराची कमाल मर्यादा 20 लाखांवरून 30 लाख रुपये. 1 जुलैपासून सुधारित वाहन कर रचना लागू. मालवाहतूक अवजड वाहनं देखील महागली. आजपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात. जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी यात्रेकरूंच्या पहिल्या गटाला दाखवला हिरवा झेंडा. ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी पुरी सर्किट हाऊस इथे घेतली आढावा बैठक. आगरतळा इथे त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सहा यांनी आरोग्य परिषदेच्या इमारतीचं उद्घाटन केलं. दोन वर्षात 3.5 कोटी नोकऱ्यांच्या योजनेला मंजुरी. मोदी सरकारची एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह योजनेला मंजुरी. 1 ऑगस्ट पासून ELI योजना लागू होणार. आरसीबी जल्लोषावेळी चेंगराचेंगरी प्रकरण. चेंगराचेंगरीला आरसीबी जबाबदार. कॅटचा निकाल. कॅटकडून बंगळुरू पोलीस प्रशासनाला क्लीन चिट. अमरावतीमधील अंजनगाव मार्गावरील फाट्याजवळ ऑटो पलटली. भीषण अपघातात 10 प्रवासी जखमी. जखमींवर सध्या उपचार सुरू. थायलंडच्या पंतप्रधानांवर निलंबनाची कारवाई. थायलंडच्या पंतप्रधान पॅटॉंगनाटार्न शिनावात्रा निलंबित. तर नैतिकतेचं उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली निलंबन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.